बातमी प्रशांत कोरटकरची आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकावणारा प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। प्रशांत कोरटकर 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता। 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुसलक्यावर त्याला आता जामीन मंजूर झालेला आहे। पोलीस बोलवतील त्यावेळेस हजर राहण्याची अट मात्र ठेवण्यात आलेली आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरला जामीन मंजूर केला असला तरी आणखीन 2 दिवस कोरटकरचा मुक्काम हा न्यायालयीन कोठडीतच असणार आहे। जामिनाची प्रक्रिया ज्या कोर्टात सुरू आहे त्या कोर्टाला सुट्टी आहे, त्यामुळे शुक्रवारी कोरटकर कोठडीतून बाहेर येण्याची शक्यता आहे। तर कोरटकर समोर कोणत्या अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत न्यायालयाने पाहूयात। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। 50,000 रुपयांच्या जातमुसलक्यावर त्याला हा जामीन मंजूर झाला आहे। तपासासाठी पोलीस बोलावतील त्यावेळेस हजर राहण्याचे आदेश आहेत। फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही असं त्याला बजावण्यात आलेलं आहे। जामीन मिळाल्यानंतर 2 दिवस मुक्काम हा न्यायालयीन कोठडीतच असणार आहे। तर प्रशांत कोरटकर हा विश्वासपात्र व्यक्ती नसल्यामुळे आणि दुसरीकडे त्याला मदत करणारे या 6 शहरांमध्ये आणि 3 राज्यांमध्ये तो फिरला 1 महिनाभर, तेव्हा त्याला मदत करणाऱ्या सगळ्या लोकांची चौकशी सुद्धा झालेली नसताना त्याला जामीन देण्याची घाई करायला नको होती असं आमचं स्पष्ट मत आहे। आता कोणत्या आधारे प्रशांत कोरटकरला जामीन मिळालेला आहे आणि कोणत्या अटी आणि शर्ती त्याच्यावर घातलेल्या आहेत हे आम्हाला ऑर्डर प्रत्यक्ष बघितल्यावर कळेल। आणि प्रशांत कोरटकरनी एका जरी आदेशाचं अटींचं उल्लंघन केलं तर मात्र त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया आम्ही लगेच करू। त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे। आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे की जी प्रक्रिया चालली त्याच्यामुळं ते चाललेलं आहे, भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे। पण त्या वक्तव्यामुळं अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत। आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत।